अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पवित्र विचारांनी प्रेरित आपल्या नरेंद्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मन शांत नाही मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आजकाल प्रत्येक माणूस बाहेरून हसताना दिसतो, पण आतून मात्र तुटलेला असतो. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नात्यांची, कोणाला भविष्याची, तर कोणाला स्वतःच्या माणसांनी दिलेल्या दुःखाची. आणि मग माणूस शांत बसला तरी त्याच्या मनात विचाराचं वादळ सुरूच असतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज म्हणतात, मन अशांत होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो. लोक काय बोलले, कोणी आपल्याशी कसं वागलं, कोणी आपली किंमत केली नाही, याच विचारांमध्ये माणूस स्वतःचं सुख हरवून बसतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी माणसं मनाने खूप चांगली असतात तीच माणसं जास्त दुखावली जातात, कारण त्यांना प्रत्येक नातं मनापासून जपायचं असतं. पण प्रत्येकाला आपल्या भावना समजतीलच असं नसतं. स्वामी म्हणतात, अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतःवर विश्वास जास्त ठेवा, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला समजून घ्यायला शिकाल त्या दिवशी जगाचं वागणं तुम्हाला त्रास देणं बंद होईल. मन शांत ठेवायचं असेल तर दोन गोष्टी सोडून द्या. पहिली गोष्ट प्रत्येकाला खुश ठेवण्याची सवय, आणि दुसरी म्हणजे भूतकाळाचा सतत विचार करण्याची सवय. कारण गेलेली वेळ आणि गेलेली माणसं परत येत नाहीत, पण त्यांच्यामुळे आयुष्य थांबवायचं नसतं. स्वामी म्हणतात, देवावर विश्वास ठेवा, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आज जे दुःख आहे ते उद्या तुमची ताकद बनू शकतं. म्हणून शांत राहा, संयम ठेवा आणि स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण देव उशीर करतो पण साथ कधीच सोडत नाही. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की माणूस लोकांमध्ये राहूनही एकटा पडतो. मनात खूप काही चालू असतं पण सांगायला कुणी नसतं. डोळ्यात पाणी असतं पण चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू ठेवावं लागतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज म्हणतात, जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो, पण संघर्षामुळे स्वतःला कमकुवत समजू नका. कारण सोनं जितकं आगीत तापतं तितकंच ते अधिक चमकायला लागतं. तसंच जी माणसं आयुष्यात खूप दुःख सहन करतात तीच पुढे जाऊन खूप मजबूत बनतात. मन शांत नसण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत राहतो. त्याच्याकडे हे आहे, तो माझ्यापेक्षा पुढे गेला, त्याचं जीवन चांगलं आहे, आणि इथेच माणूस स्वतःचं सुख गमावून बसतो. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून दुःखी होऊ नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक न सांगितलेलं दुःख असतं. बाहेरून आनंदी दिसणारी प्रत्येक व्यक्ती खरंच आनंदी असेलच असं नाही. काही माणसं तर फक्त दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हसत असतात. म्हणून स्वतःच्या जीवनाबद्दल देवाचे आभार माना, कारण आज तुमच्याकडे जे आहे ते अनेकांचं स्वप्न असू शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मन शांत ठेवायचं असेल तर वाईट लोकांचा विचार करणं बंद करा. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांच्यासाठी रडत बसू नका, कारण तुमची किंमत ज्यांना कळते ती माणसं तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. स्वामी म्हणतात, वेळ आणि माणसं दोघेही आयुष्यात खूप काही शिकवून जातात. कधी कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडला की सावलीसुद्धा साथ सोडते. मित्रांनो, एक छोटंसं उदाहरण सांगते. एका गावात एक माणूस होता, खूप साधा, मनाने खूप चांगला. घरासाठी दिवसभर मेहनत करायचा, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून फक्त आपल्या माणसांसाठी जगायचा. पण हळूहळू त्यालाच जाणवायला लागलं की ज्यांच्यासाठी आपण एवढं करतो त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नाही. एक दिवस तो शांतपणे घराच्या बाहेर बसला होता. मुलगा जवळ आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही नेहमी इतके शांत का असता? त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो फक्त हसला, कारण काही दुःख अशी असतात जी शब्दाने नाही तर शांततेने समजतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, जी माणसं सगळ्यांची काळजी घेतात त्यांच्या मनातलं दुःख मात्र कुणालाच दिसत नाही. आज प्रत्येक घरात अशी एखादी व्यक्ती असते जी स्वतः दुःखी असते पण दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आई असेल, वडील असतील किंवा घरातील मोठा मुलगा. स्वतःच्या मनात हजार दुःख ठेवून ती माणसं फक्त एवढंच म्हणतात, मी ठीक आहे. पण खरं पाहिलं तर सर्वात जास्त तुटलेली माणसं हीच असतात. म्हणून घरातल्या शांत माणसांना कधीच कमजोर समजू नका, कारण समुद्र शांत असला तरी त्याची खोली
खूप मोठी असते. आणखी एक उदाहरण बघा. एका मुलाला नेहमी वाटायचं माझ्याकडे काहीच नाही, देवाने मला काय दिलं नाही. तो कायम दुःखी राहायचा. एक दिवस त्याने रस्त्यावर एका वृद्ध माणसाला पाहिलं. त्या आजोबांच्या पायात चप्पल नव्हती, पण चेहऱ्यावर समाधान होतं. तेव्हा त्या मुलाला समजलं की दुःख वस्तूंमध्ये नसतं तर विचारांमध्ये असतं. स्वामी म्हणतात, ज्याला कमीमध्ये आनंद मिळतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की माणूस बाहेरून मजबूत दिसतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. एका मुलीचं उदाहरण बघा. ती रोज सगळ्यांसमोर हसायची, घरच्यांशी प्रेमाने बोलायची, सोशल मीडियावर आनंदी फोटो टाकायची. पण रात्री सगळे झोपल्यावर ती एकटी बसून रडायची. कारण ज्याच्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच माणसाने तिला सोडून दिलं होतं. तिला वाटायला लागलं आता माझ्या आयुष्याला काही अर्थच उरला नाही. मन शांत राहत नव्हतं. सतत तेच विचार, तेच दुःख. मग एक दिवस तिच्या आईने तिला फक्त एक वाक्य सांगितलं, बाळा, ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी स्वतःला संपवू नकोस. आणि ते वाक्य तिच्या मनाला लागलं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, कधीकधी देव काही माणसं आपल्या आयुष्यातून दूर करतो कारण त्यापेक्षा चांगलं काहीतरी पुढे ठेवलेलं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून आयुष्य वाईट होत नाही. कधीकधी उशिरा मिळालेल्या गोष्टींचं जास्त टिकतात. आणखी एक खरं उदाहरण. एका शेतकऱ्याने पूर्ण वर्ष मेहनत केली, दिवस रात्र कष्ट केले, पण पाऊसच आला नाही. संपूर्ण पीक खराब झालं. घरात पैसे नव्हते, मनात चिंता होती, पण तरीही तो रोज देवासमोर हात जोडून उभा राहायचा. कोणीतरी त्याला विचारलं, इतकं दुःख असूनही तू देवावर एवढा विश्वास कसा ठेवतोस? तेव्हा तो हसून म्हणाला, आज माझी परीक्षा आहे, पण देव माझ्यासोबत आहे, हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. मित्रांनो, विश्वास ही खूप मोठी ताकद असते. कारण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देव एक नवीन रस्ता नक्की उघडतो. म्हणून मनात कितीही दुःख असलं तरी हार मानू नका, कारण वाईट वेळ कायमची राहत नाही. कधीकधी माणूस इतका थकून जातो की त्याला कोणाशी बोलावंसंही वाटत नाही, फक्त शांत बसून राहावंसं वाटतं. कारण मनात चाललेलं युद्ध हे बाहेरच्या लोकांना कधीच दिसत नाही. एका मुलाचं उदाहरण बघा. घरची परिस्थिती साधी होती. वडील आजारी, आई दुसऱ्यांच्या घरची कामं करायची आणि तो मुलगा दिवसा काम रात्री अभ्यास. पण तरीही लोक त्यालाच कमी लेखायचे. तुझ्याकडून काही होणार नाही हे वाक्य तो रोज ऐकायचा. एक दिवस तर तो इतका तुटला की रात्री घराच्या बाहेर बसून शांतपणे रडत होता. तेवढ्यात त्याची आई त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, बाळा, गरिबी वाईट नाही, हार मानणं वाईट आहे. त्या एका वाक्याने त्याच्या मनात पुन्हा ताकद आली. मित्रांनो, आई वडिलांचे शब्द हेच आयुष्यातलं सर्वात मोठं औषध असतं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणतात, ज्यांच्या पाठीशी आई वडिलांचे आशीर्वाद असतात त्यांना जीवनात कोणीही हरवू शकत नाही. आज तोच मुलगा मोठा झाला, चांगल्या ठिकाणी पोहोचला, पण त्याला आजही आठवतं त्या रात्री आईने दिलेली हिंमत. जीवनात कितीही अंधार असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्य उगवण्याआधी रात्र सर्वात जास्त काळोखी असते. म्हणून आज जर तुमचं मन खूप दुःखी असेल, सगळं संपल्यासारखं वाटत असेल, तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण देवाला तुमची कथा अजून पूर्ण करायची आहे. आणि लक्षात ठेवा, शांत राहणारी माणसं ही कमजोर नसतात, ती फक्त आयुष्याने शिकवलेली असतात. आजकाल लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, पण मनात मात्र खूप वेदना असतात. कारण या जगात प्रत्येकजण आपल्या दुःखाशी शांतपणे लढत असतो. एका वृद्ध वडिलांचं उदाहरण बघा. पूर्ण आयुष्य त्यांनी मुलांसाठी घालवलं, स्वतःच्या इच्छा मारल्या, स्वतः जुने कपडे घातले, पण मुलांना कधी कमी पडू दिलं नाही. मुलं मोठी झाली, शहरात गेली, पैसा आला, पण हळूहळू त्या वडिलांसाठी वेळच कमी झाला. एक दिवस ते घराच्या दारात शांत बसले होते. हातात जुना फोटो होता, त्यात त्यांची लहान मुलं त्यांच्या मांडीवर बसली होती. ते फोटो पाहून ते फक्त एवढंच म्हणाले, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य झिजवलं त्यांना शेवटच्या काळात फक्त प्रेम हवं असतं, पैसा नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणतात, आई वडिलांचा आदर करणाऱ्या घरात देवाचं वास्तव्य असतं. म्हणून कामात कितीही व्यस्त असाल
तरी दिवसातून एकदा आई वडिलांशी प्रेमाने बोला, कारण काही गोष्टी पैसा देऊन परत मिळत नाहीत. आणखी एक गोष्ट, मन शांत नसण्याचं कारण अनेक वेळा आपण स्वतःलाच दोष देत राहतो. माझ्यामुळे असं झालं, मी कमी पडलो, आणि मग माणूस स्वतःचा शत्रू बनतो. पण स्वामी म्हणतात, चुका सगळ्यांकडून होतात, महत्त्वाचं म्हणजे त्यातून शिकणं. वाहणारं पाणी कधीच सडत नाही आणि सतत प्रयत्न करणारी माणसं कधीच संपत नाहीत. मित्रांनो, जर आयुष्यात कोणी तुमची किंमत केली नाही तरी दुःखी होऊ नका, कारण हिरा कितीही मौल्यवान असला तरी त्याची किंमत प्रत्येकाला कळत नाही. म्हणून स्वतःला कमी समजू नका. देवाने प्रत्येकाला खास बनवलं आहे, फक्त वेळ येईपर्यंत संयम ठेवावा लागतो. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण आतून माणसाला रोज तोडत असतात. कधी विश्वास तुटल्यामुळे, कधी आपल्या माणसांनी साथ सोडल्यामुळे, तर कधी नशिबाने वारंवार परीक्षा घेतल्यामुळे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वादळ कायमचं राहत नाही. एका छोट्या मुलाचं उदाहरण बघा. शाळेत तो अभ्यासात खूप कमजोर होता. सगळी त्याची थट्टा करायचे. तुझ्याकडून काही होणार नाही, हे वाक्य तो रोज ऐकायचा. एक दिवस तो इतका दुःखी झाला की त्यांनी पुस्तकच बाजूला ठेवलं. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला जवळ बोलावलं आणि शांतपणे एक छोटंसं रोपटं दाखवलं. शिक्षक म्हणाले, हे रोपटं बघ, आज हे खूप छोटं आहे, पण योग्य वेळ आली, पाणी मिळालं, काळजी मिळाली, तर एक दिवस हेच मोठं झाड बनेल. तसंच प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते. त्या दिवसांनंतर त्या मुलाने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मित्रांनो, दुसरे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, कारण स्वतःवर विश्वास असलेली माणसं एक दिवस नक्की जिंकतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणतात, देव कधीच कोणाचं आयुष्य विनाकारण कठीण बनवत नाही, कारण संघर्षातूनच माणूस मजबूत बनतो. म्हणून आज जर तुमच्या जीवनात दुःख असेल तर घाबरू नका. कदाचित देव तुम्हाला आतून अधिक शक्तिशाली बनवत असेल. आणि लक्षात ठेवा, जीवनात कितीही अंधार आला तरी आशेचा दिवा कधी विझू देऊ नका, कारण एक छोटीशी आशासुद्धा पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. नरेंद्र वाणी या यूट्यूब चॅनलवर दिलेला विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय सियाराम नक्की लिहा, आणि असेच मनाला स्पर्श करणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या नरेंद्र वाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय सियाराम.